यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेला शंकर कोडे याला विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत एकदम थोडक्यात मांडावं. नमस्कार मित्र, पहिले तर मी तिचं धन्यवाद देतो की त्यांनी इथं मला बोलण्याची संधी दिली. माझं नाव शंकर केशवराव कोडे, मी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर या छोट्याशा गावातून आलेलो आहो. माझं 10वी ते 12वीपर्यंतचं शिक्षण हे गावातच झालेले आणि ग्रॅज्युएशनला मी इथंच औरंगाबादमध्ये CSMS कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं होतं. ते ग्रॅज्युएशनची एक छोटीशी आठवण आहे, मी तेवढी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. ग्रॅज्युएशनला असताना किंवा 12वीच्या नंतर जेव्हा BSc ॲग्रिकल्चरला मी ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा CSMS कॉलेजला माझा नंबर लागला. मी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो, त्याच्यामुळं कॉलेजची फीस वगैरे मला त्यावेळेस काही लागली नाही. मला फक्त राहण्याचा आणि मेसचा खर्च तेवढा स्वतः उचलायचा होता. पण तेही खर्च उचलण्याची त्यावेळेस माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. तर CSMS कॉलेजला ॲडमिशन न घेता मी त्यावेळेस वापस गेलो होतो. पण आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे एक असं व्यक्तिमत्व असतं जे आपल्याला कधी खचू देत नाही, तो म्हणजे आपला बाप, आपले वडील, आपले बाबा. त्यावेळेस आमची एक छोटीशी जागा होती, तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, जे होईल ते बघून घेऊ, जर आपण लढलोच नाही तर जिंकू कसं, आपण ती जागा विकून टाकू पण तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण करू. तर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही परत CSMS कॉलेजला गेलो आणि ॲडमिशन घेतलं. पण मित्रों, ते म्हणतात ना की अगर आप किसी चीज़ को दिल से चाहे तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की साजिश में लग जाती है. तर तसंच एका वर्षानंतर माझा गव्हर्नमेंट हॉस्टेलला नंबर लागला आणि माझा मेसचा आणि रूमचा प्रश्न मिटला. माझं ग्रॅज्युएशन चांगल्या पद्धतीने पूर्ण झालं आणि मी जो विद्यार्थी जो पहिल्या दिवशी ॲडमिशन न मिळाल्याने पैशाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे वापस गेला होता, तोच त्या कॉलेजचा टॉपर म्हणून हे झाला, पुढे आला. तर मित्र, परिस्थिती कशी पण असो, किती बिकट परिस्थिती असो, तुम्ही प्रयत्न चालू ठेवा, तुमची मेहनत चालू ठेवा, नशीब तुम्हाला कुठं ना कुठं बिलकुल साथ देईल. यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. जशी जशी दिवस पुढे जात गेले, मला जॉबची आता परिस्थिती थोडी हे होती म्हणून जॉबची गरज होती. तर मी काही न विचार करता बँकिंग निवडलं आणि सरळ आपले माननीय श्री सिद्धेश्वर कोंगे सरांना येऊन भेटलो. त्यांना माझी सर्व परिस्थिती सांगितली आणि त्यांनी मला 1ही रुपयाची फीस चार्ज न करता सरळ सरकारला ॲडमिशन दिलं. त्याबद्दल मी सरांचं धन्यवाद व्यक्त करतो. जेव्हा मी IBPS कसूची प्री दिली होती तेव्हा मी तेवढा कॉन्फिडंट नव्हतो की माझी प्री निघाल. हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता. पण जसं सारथीचं नाव आहे जे की एक चांगलं मार्गदर्शन देत जातं, तसं सरांनी मला सांगितलं की तू खचून जाऊ नको, तू तुझी मेसची तयारी चालू ठेव, डेफिनेटली तुझी प्री निघाल. आणि माझी प्री पण निघाली, मेस पण निघाली आणि आज माझं इंडियन बँकेमध्ये AFO म्हणून फायनल सिलेक्शन झालं. या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये माझे वडील जे की इथं उपस्थित आहेत, त्यांनी जी मला साथ दिली, माझ्या परिवारानं आणि टीमनं जी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचे कितीही आभार मानले. काही जरी केलं तरी हे मी विसरू शकणार नाही किंवा हे ऋण चुकवू शकणार नाही. बस एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद मित्र. थँक्यू.